आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. आता मी निघालेली आहे खेतवाडी जाण्यासाठी गणपती बाप्पा वगैरे बघायला. सो मी आणि अस्मिताच आहे, बाकी कोणी नाही आहे. सो आपण डिरेक्टली भेटूया, तिकीट वगैरे काढू. आता मी ऑटोमध्ये आहे तसं तर. अस्मिता डिरेक्टली येणार आहे. आपला काय बोलतात त्याला, बे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मस्जिद बंदरला डायरेक्ट. अस्मिता मला शिव्या घालणार आहे, कारण मला ती कधीपासून सांगत होती निघ आणि मी आपल्याच पटेलीमध्ये होती की मी निघते नंतर आणि आता ट्रेन लेट आहे आणि बिचारी ना ऑलमोस्ट पोचली आहे म्हणजे. आणि मला जाम हसायला येत आहे, तिला वेट करायला लागणार. सॉरी अस्मिता, व्हिडिओच्या थ्रू, रिअलमध्ये नाही बोलणार भाई. फायनली ट्रेन आत्ता आलेली आहे आणि मला ना म्हणजे असं वाटतंय की अस्मिता काय बोलणार काय नाही, पण अजूनपर्यंत मे बी ती पोचली असते तर मला 100 फोन आले असते तिची कुठे. मे बी ती पोचली नाही आहे. फिंगर क्रॉस, भेटूया पुढे. नशीब जागा तरी भेटली बसायला, गर्दी वगैरे पण नाही जास्त. म्हणजे अस्मिता भेटलेली आहे आणि तिला मला शिव्या घालणार आहे, तुम्ही भेटू शकता तिला. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये नेहमीसारखं. चला आता गणपतीला जायचं, पुढे जाऊन भेटूया. काय माहिती आता किती गर्दी भेटते. तुझे कोणते फॅन फॉलोइंग वगैरे भेटले तर त्यांना सांगूया दर्शनसाठी. भेटला नको, लाईनीत जाऊया. लाईन बाय भाई. खेतवाडीच्या गणपती भेटूया नंतर. गेले 15 मिनिटापासून फक्त आम्ही ना चालतोच आहे आणि आम्हाला काही रोड भेटत नाही. आणि अस्मिता आता जाम भडकली आहे, ती मला ओरडते ही कार्टी तयार होत नाही, लवकर निघत नाही, हे नाही ते नाही. आणि एक तर इथे ना चालतोच आहे. हा विसर्जन पण आहे ना 7 दिवसाच्या गणपतीचा. सो खूप सारा मेस वगैरे पण आहे इथे. पूर्ण रोड वगैरे पण ट्रॅफिकने भरले. जाम कंटाळा आला गाईस. नाही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन निघणार घरी जायला. आम्हा लोकांना हे वाले गणपती बघायचे सुंदर असे. वाव यार, इकडे किती मोठे असे गणपती बाप्पा आहे, मस्त. आता बघू, गरमीने हालत खराब तर झालेली आहे. भेटूया पुढे. ही 2री-3री गल्ली आहे गाईस. मी दिसत नसणार काळोखात, पण ठीक आहे. आता आम्ही आलेलो आहे 4थ्या गल्लीत. आता तुम्हाला आम्ही मूर्ती दाखवतो. एस्थेटिक व्हिडिओ. आणि इथे गणपती बाप्पाचा फोटोशूट चालू आहे. आम्ही लोक खूप थकलो आहे ना, म्हणून साठी आता आम्ही कैरी ब्रेक घेतली आहे. कैरी बिरी खाऊन भेटतो. मी लोक आलो आहे खेतवाडीतल्या 5व्या गल्लीत. 5वी गल्लीतली सर्वात मोठी आणि उंच मूर्ती. आम्ही लोकांनी इतके छान गणपती बाबा बघितले नाही, एवढे मस्त. वाव. अजून त्यांचे बाकी आहेत, खूप सारे गणपती बाबा बाकी आहेत. आता झाले, जरा गर्दी चालू झाली दुपारमुळे. बघूया आता पुढे जाऊ. आम्ही लागली तर तसंही छान इथे लाईन जसं बसायला पण बाकडे वगैरे टाकले आहेत, म्हणजे तुम्ही बसू वगैरे शकतो. मी तर बोलेल तुम्ही गर्दीत जाण्यापेक्षा कमी गर्दीच्या जागी सुंदर गणपती बघायला या. सगळे गणपती सेमच असतात. जो लालबाग जाते ना उनके लिए स्पेशल ये. बाय गाइस. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदेर मामा की जय. तोडून टाकली आपल्या
हाय गाईज, आम्ही आता 9व्या गल्लीत चाललो आहे आणि इथे खूप जास्त गर्दी आहे. त्यामुळे आम्ही एवढा छान तयार बियार होऊन आलेला. आमचा अवतार भूतासारखा झालाय पूर्ण. मी तर हाडवे दिसते बघा. ते बघा माझे केस पण मूर्ती खूप सुंदर आहे. तर वर मस्त या म्हणजे खूप टाइम असेल ना तुमच्याकडे तर अजून लवकर या, सगळं बघायला भेटेल. इथे ऍक्च्युली डेकोरेशन आहे आणि छायाचित्र पण दाखवतात ना, त्यामुळे अजून लेट होतं आम्हाला. म्हणून आम्ही थोडे गणपती मिस केले. पण आता मस्ट वॉच. आम्हाला घरी पण जायचं त्यामुळे. चलो. बाय द वे मी अर्ध्याहून जास्ती गोष्टी रेकॉर्ड पण नाही केल्या आहेत. कारण मी स्नॅप टाकू, मी फोटो काढू, मी ब्लॉग करू, मी किती काय काय करू. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. सो म्हणूनसाठी जे पण मी रेकॉर्ड केले असतील स्टँडिंग व्हिडिओज मी ते अपलोड करेन. गणपती बाप्पाची इतके सुंदर सुंदर मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही पास देऊन पैसे देऊन पास भेटतात. त्याचे 300 नाही एवढे मला तर आम्ही खूप सारे गणपती केले आणि लाईनीत. नो पास, नो VIP, नो ID. समजतं का मला, म्हणजे आम्ही किती बघता आहोत गणपतीचे मोठे. बप्पा विल ब्लेस अस विथ गुड. ओके बाय. चला माझे झूम काय होत का जा मोरया. भाई फुल एक नंबर दर्शन झाला. फुल असं वाटतं लालबागवाला दर्शन. फुल टिक्का विक्का एकदम खूप हॅप्पी आहे. काही आपको कुछ कहना है? भाई दरवर्षी मी बोलली ना, हा गणपती मस्त आहे. सगळ्यांनी येऊन करा हा गणपती. खूप सुंदर बस आहे. बस म्हणजे आम्ही उभे पण ही शायद 12व्या गल्लीचा गणपती हा. या तुम्ही पण पुढच्या वर्षी किंवा अजून टाईम आहे तर तुम्ही येऊ शकता. काय काय चलो गाईज, आम्ही लोकांनी खाल्लं पिल्लं मस्त. पाणीपुरी खाल्ली, वडापाव खाल्ला. आता आम्ही निघालो आहे. बघा खाते मस्जिद बंद स्टेशन. आता आम्ही लोक वाशी का घरी जाऊन भेटूया. बाय. यावाल्या गणपती बाप्पाचं दर्शन एवढं मस्त झालं ना. नो धक्कामुक्की काहीच नाही. चरणवरती असा डोका टेकवून मस्त असा गणपती जसे झाले इथले नाही गाईज. एकदम मस्त झालं. एकदम मस्त दर्शन टॉप नॉच मध्ये. आणि असं फील मला पण येते आतमधून की मी तर लालबागला जाऊन आली. कधी टिक्का विक्का एकदम प्रॉपर. मूर्ती पण ऑलमोस्ट लालबागचीच होती की नाही. मस्त मजा आली. क्या मजा आली. The next day. सो हॅलो गाईज, आज आहे डे 2. आम्ही लोक गणपती बघायला जातोय लालबाग वगैरे साईडला. काल खेतवाडीचे गणपती बाप्पा कम्प्लीट केले आणि आज आम्ही लोक उतरलोय लालबागचे गणपती बाप्पा बघायला. सो माझं आउटफिट असं आहे. मी असं नॉर्मल शॉर्ट कुर्ती आणि हेच घातलं आहे बिकॉज म्हणजे रात्र पूर्ण काढायची आहे आम्हाला लोकांना, म्हणून कम्फर्ट इज मस्ट. सो भेटूया पुढे. सो आमची ग्रुप भेटलेली आहे. हे बोल हाय. जाशील बाई त्या ब्लॉगच्या चक्करमध्ये. हे
नाही हे लोक, त्यांचं लक्ष नाही गाईस. हे लोक एवढे झाले, हे लोकांना ज्यूस पियायला आलोय. हे लोक ज्यूस वगैरे पिऊन भेटतात. हे सगळं तिच्या ब्लॉग मध्ये जाणार. सो आमच्या ग्रुपमध्ये लोक भेटलेले आहेत खूप टाईमानंतर. हरवली होती गाईस ही कोणत्या तरी मेळ्यामध्ये, तर आता ती भेटली आहे. आणि हे बघा, ते लोक आधी तिकडे होते ज्यूसवाल्याकडे, आता इथे आले हे बोबा वगैरे काहीतरी पियायला. आणि आता ते लोक नाचत आहे. पार्टी बघ, वो पीछे देखो, पीछे ज्यूस पीने आपके. ही वर्ड्सची पक्की आहे गाईस. तिने तिकडून ज्यूस घेतला अंकल कडून. अंकलला चांगला फील. ये ज्यूसचा रिव्ह्यू दे ज्यूसचा. छान आहे हे रिव्ह्यू असतं. अरे खूप एक नंबर. केसाला काय बोलायचं माझ्या? बेबी आहे रे, बेबी आहे. आता आमची पटेली वाढलेली आहे कारण आमच्याकडे ID कार्ड आहे. माझ्याकडे नाही आहे. माझी ID तू लालबागची. आता आमचे बाकीचे 2 मेंबर्स आहेत ते थोडा गेले जेवायला वगैरे 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 आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तोपर्यंत आमचा एक फ्रेंड आलाय. हाय बोल रे चालल्या. इज्जत नाही गाईस, ठीक आहे, काय विषय नाही. आम्हाला भूक लागली आहे म्हणून आम्ही लोकांनी वेफर वगैरे काहीतरी आणलं आणि खायला प्यायला थोडा, कारण हम लोगों ने गाइस खाना नहीं खाया है. पैसा ही पैसा देख रहे हो. तुला ते वेफर आवडत नाहीत ना. ओके, आज का गुजारा ये है हम लोग का. विच वन यू वॉन्ट? ओ माय गॉड, जो पण देखील ते पिन बाई. घे ना, तुला कोणतं आवडतं ते घे. सो आमचा तेजुकाया चिंतामणी, चिंचपोकळीचा चिंतामणी. लालबाग आम्ही लोक नाही करणार कारण उभा राहायचं पण जागा नाही आहे आणि ते धक्कामुक्की होण्यापेक्षा ते नाही केलेलंच बरं. सो हे जे झाले दर्शन आमचे 2 ते एकदम सुखाने झाले आणि मस्त झाले. सो आमच्या लोकांचं दर्शन सर्व गणपती बाप्पाचं झालं आहे फक्त लालबाग सोडून. आणि आमची हालत खराब झालेली आहे. जसं तुम्ही बघू शकता आमचे केसरीचे सर्व एकदम वरती झालेले आहेत. तुझे पण दाखव, तुझे दाखव भैया, भैया कैसे दाखव. लाइक करो, फॉलो करो हमारी इस मेहनत को. सलोनीनी आतापर्यंत ब्लॉग सर्वे बघते, लाईक पण नसतात आणि सबस्क्राईब पण नाहीच केलंय. आता ती करते ते बघा, आणि ती स्वतःच्या तोंडाने कबूल करते हे सगळ्या गोष्टी. इकडे देखो देखो सबस्क्राईब दिख रहा है. सबस्क्राईब दिसतंय. केलंय रे. सॉरी गाईस, ती स्वतः बोलत होती ना म्हणून साठी तिने तिच्या TV वरून नाही केला असणार. आत्ताच केलं. इसका बदला लिया जाएगा. इसको इंस्टाग्राम पे अनफॉलो गाइस. ते बघ इथे मी आहे आणि अजून एक इथे होती मी. गुड मॉर्निंग. आमच्या ऑलमोस्ट सर्व गणपती बाप्पाचे दर्शन झालेले आहेत. ऑलमोस्ट सर्व. झोप आली भाया तुला. बस पाय दुखते. ऑल थँक्स टू साहिल आणि दादाला पण थँक्यू सो मच.
सो गाईज आमच्या लोकांचं दर्शन झालेलं आहे आणि फ्लेक्स तो बनतो आहे गाईज. सलोनी दीपा वगैरे सर्व लोक गेले आहेत घरी आणि आता मी चालली आहे माझ्या घरी. ठीक आहे. दर्शन वगैरे सर्व मस्त झालं, एकदम मस्त छान. सर्व गणपती आम्ही लोकांनी केले लालबागचे. फक्त लालबागचा राजा नाही केला बिकॉज जाम गर्दी होती आणि माझा फ्रेंड आता बोलतो पण आहे की चल दर्शन करून देतो, पण मला नाही जायचं आहे कारण गर्दी. सो आता मी डायरेक्टली घरी जाऊन भेटते तुम्हाला लोकांना. बाय बाय. सो चलो गाईज फायनली मी घरी आलेली आहे. सलोनी पण पोचली, दीपा पोचली घरी, सर्व पोचले. सर्वांना थँक्यू, स्पेशल थँक्स शुभमला, साहिलला. थँक्यू सो मच. आम्हाला लोकांना इतका छान दर्शन करायला दिलं सर्व गणपती बाप्पांचे आणि टायर्ड झालो आहे गाईज. आणि सर्व दर्शन आमचे VIP मध्येच झाले, कोणत्या त्याला लाईन वगैरे असं काहीच नव्हतं. मित्रच तसे बनवून ठेवले आम्ही लोकांनी. सो आजची व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय. मी आता झोपते, जाम थकली आहे. भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. खूप लोक व्हिडिओज वगैरे बघतात आहे पण सबस्क्राईब नाही करत, व्हिडिओला लाईक नाही करत. सो प्लीज एक लाईकच मागते यार, एवढा तर तुम्ही करूच शकता. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.